मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला ना, नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कोयना धरणातून विसर्ग आणखी वाढणार. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोयनेमध्ये 177 मिलीमीटर, नवजा येथे 205 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून त्यामुळे धरणात 59,643 क्युसेस 5.15 TMC पाण्याची आवक सुरू आहे. सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार कोयना धरणात 90.3 TMC 85.54% पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेस आणि 6 वक्राकार दरवाजातून 22,470 क्युसेस असा एकूण 23,520 क्युसेस विसर्ग सुरू होता. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे 6 वक्राकार दरवाजे 4 फुटांवरून 6 फुटांपर्यंत उघडून सांडव्यावरून 32,776 क्युसेस विसर्ग करण्यात येणार आहे. पायथा विद्युत गृहातून सुरू असलेल्या 1,050 क्युसेस विसर्गासह कोयना नदीपात्रात एकूण 33,826 क्युसेस विसर्ग सुरू होणार आहे. कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावातील अनेक पोटमळ्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागठाणे येथील बंधारा काल 31 जुलै सायंकाळी 5 वाजल्यापासून पाण्याखाली असून आमनापूर येथील स्मशानभूमीत काल दुपारपासून नदीचे पाणी शिरले आहे. आज पहाटेपासून औदुंबर येथील श्रीदत्त मंदिराच्या प्रांगणातही नदीचे पाणी शिरले असून आज दुपारपर्यंत मंदिराचा दुसरा दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे. दरम्यान वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवरही आमनापूर अंकलखोप पूल वाहतुकीसाठी सुरळीत सुरू असून या मार्गावरील वाहतूक नियमितपणे सुरू आहे. कोयना सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या आवकेनुसार सांडव्यावरील विसर्गात आणखीन वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, तसेच नदीकाठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयना नगर यांनी केले आहे.